नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांचे रिपोर्ट। आज दिनांक 1 जून 2026 रोजी बुलढाणा येथे महागाई, खतदरवाढ आणि नीट घोटाळ्यावर काँग्रेसचा हल्लाबोल। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, नीट पेपरफुटी, महागाई विरोधात जिल्हा काँग्रेसचा एल्गार। विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बुलढाण्यात काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्यात एकीकडे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले असताना, दुसरीकडे पेट्रोल डिझेल दरवाढ, खतांच्या वाढत्या किमती आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे। या सर्व जनहिताच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजता गर्दे हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी, युवक व महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। सरकारविरोधी घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणामुळे देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। याशिवाय वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती, शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दाही मोर्चात ठळकपणे मांडण्यात आला। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले। मोर्चात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनविरोधी धोरणांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान, विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि युवकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले। जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। या आसूड मोर्चामुळे बुलढाणा शहरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून जिल्हाभरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आसूड मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं। आपण पाहिलं असेल, या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही। शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे। त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून राहिलेले आहे। त्यांचासुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे। शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे। आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील। पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल। आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे। कोणतीही अट त्या ठिकाणी राहिली पाहिजे। बिना अट शेतकऱ्याला 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी कोरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी, अशा प्रकारच्या
साठी हा मोर्चा आसूर मोर्चा आपण या ठिकाणी केलेला होता. काँग्रेसवर हा संकटाचा काळ आहे आणि ज्या काळात आपल्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आलेली आहे, आपण ही कशी काय केली? निश्चित रूपानं काँग्रेसचा संकटाचा काळ म्हटला जाणार नाही. आजही काँग्रेस सक्षमतेनं या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल उभी आहे. असंख्य लोक काँग्रेसच्या सोबत आजही आहेत आणि थोडंफार ठीक आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालणार आहेत, चढ उतार हे चालणार आहेत. आज सत्ता त्यांची जरी असेल तर भविष्यामध्ये काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार. एकीकडे पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची ओरड केली जाते, मात्र आज आपल्या मोर्चा दरम्यान शेकडो वाहनं दिसली, डिझेल मिळते असं दिसतं. वाहनं काही लोकांनी मोटरसायकल आणल्या असतील, एका वाहनामध्ये तुम्ही जे म्हणता बैलगाडीचा मोर्चा होता, वाहनं त्या मोर्चामध्ये नसतील. मला असं वाटतं की आपण ते पाहिलं नसेल, मोर्चामध्ये वाहनं नव्हती. नाही, आज मोर्चासाठी आलेल्या लोकांनी गाड्या घेऊन आले, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांना गाड्यामधून आणण्यात आलं. आज आपण पाहिलं असेल किंवा 200 किलोमीटर म्हणजे सोनाळा जर आपण जर धरलं तर 150 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून शेतकरी तर काही पायदल येणार नाही ना. आणि मग काही प्रमाणात तर त्या ठिकाणी वाहनं येतीलच ना. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारल्यापेक्षा या ठिकाणचे आमदार किती गाड्या होत्या तुम्हीच पाहिले ना. या ठिकाणचे जे खासदार आहेत, सन्माननीय मंत्री आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला किती लोक होते. बुलढाण्यात शेकडो गाड्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तो प्रश्न माझ्यापेक्षा आम्ही तो विरोधात नाही. बैलगाडीला जे ट्रॅक्टर बांधलं होतं ते ट्रॅक्टर सुरू होतं, दुसऱ्या गेलो पहिल्या गेलो ट्रॅक्टरला डिझेल जास्त लागते. तुम्ही काहीतरी प्रतिकात्मक केवळ आंदोलन दिसलं. नाही, मुळीच नाही. गाडी म्हणजे ट्रॅक्टर बंद होतं आणि बैलगाडीनेच ते ट्रॅक्टर ओढलं गेलं. आणि तुम्हालाही सांगतो की कसं आहे की बैल किती वेळ ओढतील म्हणून तो तुम्ही ट्रॅक्टर चालू होतं. कार्यकर्ते बैल किती वेळ ओढतो कार्यकर्त्यांनी ढकललं मागून. परंतु काही